शेतकरी मित्रांनो नमस्कार। यंदा पाऊस कमी पडणार पण उत्पादन मात्र वाढणार हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण अनेक जण दुष्काळाची भीती व्यक्त करत आहे। पण प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांचा दावा आहे की 2026 मध्ये शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, उलट योग्य नियोजन केलं तर कमी पावसातही भरघोस उत्पादन घेता येणार आहे। नेमकं काय आहे त्यांचं बाकीत आणि शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, चला जाणून घेऊया। आर्णी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा आणि चर्चा सत्रामध्ये हवामान तज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी पंजाब डक यांनी यंदाच्या पावसाबाबत आणि शेती नियोजनाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले। सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी यंदा दुष्काळ पडणार, पाऊस खूप कमी होणार आणि उत्पादन घटणार अशा पोस्ट व्हायरल होत आहे। मात्र पंजाब डक यांनी या अफवांना फेटाळून लावत शेतकऱ्यांना सकारात्मक संदेश दिला आहे। त्यांच्या मते यंदा पावसाचे प्रमाण मागील 2 वर्षाच्या तुलनेत कमी राहू शकते, परंतु त्यामुळे उत्पादन कमी होईल असे नाही। वेळोवेळी पडणारा पाऊस पिकांना पुरेसा लाभ देईल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे। डक यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की फक्त पावसाच्या अंदाजावर अवलंबून न राहता कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर भर द्यावा। त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे। प्रत्येक भागातील हवामान, जमिनीचा पोत आणि उपलब्ध संसाधने लक्षात घेऊनच पीक निवडावे। उदाहरण देताना त्यांनी सांगितले की नाशिक आणि खानदेश भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर यशस्वी आहे, मात्र विदर्भातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती वेगळी असल्याने तिथे त्याच पिकातून अपेक्षित नफा मिळेल असे नाही। म्हणूनच आपल्या भागासाठी योग्य असलेल्या पिकावर भर देणे अधिक फायदेशीर ठरते। यावर्षी पावसाबाबत बोलताना पंजाब डक यांनी सांगितले की जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस जेमतेम राहू शकतो, मात्र सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरीपाबरोबरच रब्बी पिकांनाही फायदा होऊ शकतो। त्यांनी शेतकऱ्यांना लवकर येणाऱ्या बियाण्यांची निवड करण्याचा आणि शेतीचे नियोजन वेळेआधी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे। एकंदरीतच पंजाब डक यांचा संदेश स्पष्ट आहे। पावसाची भीती न बाळगता योग्य पीक निवड, वेळेवर नियोजन आणि कमी खर्चात जास्त उत्पादन या सूत्रावर भर दिल्यास यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते। मित्रांनो, पंजाब डक यांच्या या अंदाजाबद्दल तुमचे मत काय आहे? यंदा तुमच्या भागात कोणते पीक घेण्याचे नियोजन आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेती व हवामानाच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।